मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आपलं शरीर आधीसारखं राहिलेलं नाही? सकाळी उठल्यावर पूर्ण ताजेतवाने वाटायला हवं, पण अनेक वेळा उठल्यावर शरीर जड वाटतं, थोडासा थकवा जाणवतो आणि दिवसाची सुरुवातच कशीतरी मंद होते. अनेक लोकांना पचन नीट होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, कधीकधी सांधे दुखतात, तर काही लोकांना वजन हळूहळू वाढत असल्याचं जाणवतं. आजकालच्या जीवनशैलीमध्ये हे खूप सामान्य झालं आहे. दिवसभर बसून काम करणं, बाहेरचं खाणं, झोपेचा अभाव आणि ताणतणाव या सगळ्यामुळे शरीरावर हळूहळू परिणाम होऊ लागतो. आणि मग आपण विचार करतो की अचानक हे सगळं का होत आहे. खरे म्हणजे आपल्या शरीरात असे बदल अचानक होत नाहीत. शरीर आपल्याला आधीच छोटे छोटे संकेत देत असतं. सकाळी थकवा जाणवणे, पचन बिघडणे, शरीर जड वाटणे, ऊर्जा कमी होणे हे सगळे संकेत असतात की शरीराला आतून थोडी मदत हवी आहे. पण अनेक वेळा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि समस्या वाढल्यावरच उपाय शोधायला लागतो. अशा वेळी अनेक लोक मोठे उपाय शोधतात, महागडी औषधं घेतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करतात. पण कधीकधी उत्तर आपल्या घरातच असतं. आपल्या स्वयंपाकघरात असा एक साधा पदार्थ आहे जो जवळजवळ प्रत्येक घरात असतो. अनेक लोक तो रोज स्वयंपाकात वापरतात, पण त्याचे खरे आरोग्यदायी फायदे मात्र फार कमी लोकांना माहीत असतात. काही लोकांना ही सवय त्यांच्या घरातील मोठ्यांकडून मिळते. ते लोक रात्री झोपण्यापूर्वी हा साधा पदार्थ पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी उठल्यावर ते पाणी पितात. अनेकांना या सवयीमुळे पचन हलकं वाटायला लागतं, शरीरातील जडपणा कमी झाल्यासारखा वाटतो आणि दिवसाची सुरुवात थोडी जास्त ऊर्जा घेऊन होते असं ते सांगतात. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल आपलं खाणं खूप बदललंय. पूर्वी घरचं ताजं अन्न जास्त खाल्लं जायचं, पण आता बाहेरचं पॅकेज्ड किंवा तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे शरीरामध्ये हळूहळू चरबी साठायला लागते, पचन मंदावते आणि शरीरात सूज निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही लोकांना वजन वाढल्याचं जाणवतं, काहींना सतत थकवा जाणवतो आणि काहींना पोटाच्या समस्या सुरू होतात. म्हणूनच शरीराला वेळोवेळी नैसर्गिक पद्धतीने थोडी मदत देणं गरजेचं असतं. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की तो पदार्थ नेमका कोणता आहे. तो साधा पदार्थ म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडणारी छोटीशी मेथी. दिसायला साधी असलेली ही मेथी खूप गुणांनी भरलेली असते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि हे फायबर पचन सुधारण्यासाठी मदत करू शकतं. म्हणूनच अनेक लोकांना मेथी पाणी घेतल्यावर पोट हलकं वाटतं असं जाणवतं. मेथीमध्ये काही नैसर्गिक घटक असे असतात जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि शरीराला आतून संतुलित ठेवण्यासाठी मदत करू शकतात. आजकाल अनेक लोकांना वजन वाढण्याची समस्या देखील जाणवते. कामाचं स्वरूप बदललं आहे, हालचाल कमी झाली आहे आणि त्यामुळे शरीरात हळूहळू फॅट साठायला लागतं. अशावेळी काही लोक सांगतात की नियमित मेथी पाणी घेतल्यामुळे त्यांना भूक थोडी नियंत्रित ठेवण्यास मदत झाली आणि शरीर हलकं वाटायला लागलं. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासातही ही छोटी सवय काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. अर्थात वजन कमी होण्यासाठी संतुलित आहार आणि थोडा व्यायाम हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. पण अशा छोट्या सवयी त्या प्रवासात मदत करू शकतात. मेथीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती शरीराला आतून पोषण देण्यास मदत करू शकते. मेथीमध्ये लोह आणि इतर काही खनिज घटक असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणूनच अनेक घरांमध्ये मेथीचा वापर फक्त चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील केला जातो. जेव्हा मेथी पाण्यात भिजते तेव्हा ती मऊ होते आणि तिच्यातील काही गुणधर्म पाण्यात मिसळतात. सकाळी हे पाणी घेतल्यावर काही लोकांना दिवसाची सुरुवात हलकी आणि ताजेतवानी वाटते. ही सवय लावणं खूप सोपं आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात अर्धा किंवा एक छोटा चमचा मेथी टाकून ठेवायची. ती रात्रभर पाण्यात भिजू द्यायची. सकाळी उठल्यावर ते पाणी पिणं आणि भिजलेली मेथी चावून खाणं तेवढंच करायचं. यात फार वेळ लागत नाही आणि कोणताही अवघडपणा नाही. पण अशा छोट्या सवयी कधीकधी शरीरासाठी चांगला बदल घडवू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कोणताही एक उपाय सगळ्या समस्या लगेच दूर करतो असं नसतं. आपल्या जीवनशैलीतही थोडे बदल असणं आवश्यक असतं. संतुलित आहार, थोडा व्यायाम, पुरेशी झोप आणि मन शांत ठेवण्याची सवय या सगळ्या गोष्टी मिळूनच आरोग्य टिकवून ठेवतात. मेथीसारख्या छोट्या सवयी त्या प्रवासात आपल्याला थोडी मदत करू शकतात. म्हणून मित्रांनो, कधीकधी आपल्या आरोग्याचं रहस्य फार मोठ्या गोष्टींमध्ये नसतं,
ते आपल्या घरातच असलेल्या साध्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं. आपल्या स्वयंपाकघरात असलेले असे अनेक छोटे पदार्थ आपल्याला निरोगी राहण्याचा मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना योग्य प्रकारे ओळखून वापरण्याची गरज असते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतरांपर्यंतही जरूर पोहोचवा. कदाचित ही छोटी माहिती कोणासाठी तरी उपयोगाची ठरू शकते. आपल्या शरीराची काळजी घ्या, कारण निरोगी शरीर हीच आयुष्यातली खरी संपत्ती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या आणि उपयुक्त गोष्टींबद्दल बोलू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा.